एक्सपायरी डेट म्हणजे फक्त एकच तारीख नसते. तुम्ही पण प्रोडक्ट घेताना त्याची एक्सपायरी डेट शोधतात का? खरं सांगायचं म्हटलं तर एक्सपायरी डेट ही प्रत्येक गोष्टीची दिलेली नसते. आता मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट दाखवणार आहे, म्हणजे की 6 प्रकारच्या, ज्याच्यावर एक्सपायरी डेट ही वेगवेगळ्या प्रकारे दिलेली आहे. आता खेडेगावात कसं होते, खूप सगळ्या लोकांना कळत नाही, म्हणून आपल्याला समजून सांगावं लागतं. तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. आता हे कम्फर्ट बघा. कम्फर्टमध्ये एक्सपायरी डेट देण्याचं कारण बघा. आता याच्यावर चक्क त्यांनी काय दिलेलं आहे, बेस्ट बिफोर 15 मंथ. आता याचाच अर्थ असा होते की हे 15 म्हणजे मॅन्युफॅक्चर डेटपासून तुम्ही 15 महिन्याच्या आत वापरून काढा, म्हणजे याची जे गुणवत्ता आहे ती चांगली राहते, नंतर थोडीफार कमी होऊ शकते. आता ही मॅगी आहे, याच्यावर काय लिहिलं आहे, यूज्ड बाय सी अंडर द सील, म्हणजे की या सीलवर त्यांनी ही तारीख दिलेली आहे. या तारखेच्या आतच तुम्हाला ही गोष्ट खायची आहे आणि ती खाण्यायोग्य आहे. जर नंतर खाली तर तुम्हाला पॉयझन पण होऊ शकतं. पीच क्रीम बघा, याच्यावर त्यांनी काय दिलेलं आहे, यूज बिफोर सी ऑन द साईड, म्हणजे याच्यावर इथे तारीख दिलेली आहे की या मॅन्युफॅक्चर डेटपासून या तारखेच्या आतच तुम्हाला हे वापरून काढायचं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही वापरलं तर तुम्हाला ॲलर्जी, इन्फेक्शन काहीही होऊ शकतं. आता हा मामाअर्थचा फेसवॉश दिसतोय, याच्यावर पण त्यांनी काय दिलं आहे, यूज बिफोर 30 मंथ्स. आता मॅन्युफॅक्चर डेट तर दिली आहे, त्याच्यावरून तुम्ही 30 महिन्याचा जो काळ आहे तुम्ही मोजून काढायचा आणि त्याच्या आतमध्येच हा फेसवॉश वापरायचा आहे, नाहीतर तुम्हाला काही पण रिॲक्शन वगैरे होऊ शकतं, कारण हे कॉस्मेटिक आहे. तर त्याच्यानंतर हा तुम्हाला डिओ दिसतोय, याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली दिला आहे यूज इन 36 मंथ, म्हणजे आता बघा यूज इन 36 मंथ, म्हणजे की हा ज्या तारखेपासून तयार झाला आहे त्याच्या, म्हणजे तुम्ही आता 12-36 होते तर 3 वर्ष तुम्ही याला सहजरित्या वापरू शकता. त्याच्यानंतर जर वापरली तर तोच प्रकार तुमच्यासोबत घडू शकतो, म्हणजे की ॲलर्जी किंवा इन्फेक्शन. आता हा रिनाला दिसतोय तुम्हाला, फक्त याच्यावरनं मॅन्युफॅक्चरिंग डेट दिली. आता काही गोष्टी अशाही असतात की ज्याच्यावर मॅन्युफॅक्चर डेट दिलेली असते, पण कंपनीने कुठलीही एक्सपायरी डेट किंवा कुठलीही तारीख दिलेली नसते की तुम्ही या कालावधीत वापरू शकता. याचा अर्थ असा नाही की हे खराब आहे किंवा मग तुम्ही याला वापरू शकत नाही, असं वगैरे काही नाही. तुम्ही याला आरामात वापरू शकता. प्रत्येक कंपनीची प्रत्येक वेगवेगळी पद्धत असते देण्याची. तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं की तुम्ही जर आता इथून पुढे दुकानात गेला तर तुम्ही फक्त एक्सपायरी डेट न शोधता तुम्ही या पण गोष्टींवर लक्ष द्या. यूज बिफोर, बेस्ट बिफोर किंवा यूज विद इन किंवा यूज्ड बाय, या सुद्धा गोष्टींवर लक्ष द्या आणि आवर्जून ते सगळ्या गोष्टी बघा आणि नंतरच प्रोडक्ट घ्या. ओके, बाय. आणि आवडलं असेल तर व्हिडिओला फॉलो करायला विसरू नका.